माझे आरोप खोटे असेल तर त्यांनी मला अटक करावी अशी मागणी अनिल गोटे यांनी केली होती। यावर आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून आरोप करणारे देखील तेच आहेत आणि शिक्षा मागणारे देखील तेच आहेत। विश्रामगृहात झालेला प्रकार हा निश्चितच निंदनीय असून त्या घटनेशी आमचा काय संबंध? आमचा एकही सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही। त्या घटनेची आमच्या समितीचा संबंध नसल्याची प्रतिक्रिया खोतकर यांनी व्यक्त केली आहे। माझा स्वीय सहाय्यक त्या ठिकाणी 100% गेलेला नसून तो त्या रूममध्ये राहत नव्हता अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केल्याचं दिसून आलं आहे। शासकीय गुलमोहर विश्रामगृहाच्या घडलेल्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ चौकशी सचिव समिती नेमली आहे। संजय राऊत यांनी कारवाईची मागणी केली म्हणून कारवाई होणार नाही। संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का असा प्रश्न देखील खोतकर यांनी उपस्थित केला आहे। समितीचे अध्यक्ष या नात्याने आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणार आहोत। मात्र असे असले तरी समितीचे कामकाज थांबलेले नाही। रात्रंदिवस समितीच्या बैठका सुरू असून नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात हाच आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे। अनिल गोटेंनी जे आरोप केलेले आहेत तर त्यांनी असंही काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की जर का माझे आरोप खोटे असतील तर साहेबांनी माझ्यावर गुन्हे दाखल करावे। या संदर्भात काय सांगणार? नाही, आता आरोप करणारे तेच आणि सजा मागणारे तेच, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। पण तो विश्रामगृहामध्ये झालेला प्रकार हा निश्चितपणे निंदनीय आहे। विश्रामगृहावर घडलेली घटना याचा आमचा काय संबंध आहे? आमचा एक तरी सदस्य आल्यापासून विश्रामगृहाकडे गेला का? तिथले CCTV असेल तर चेक करा। एकही सन्मान्य सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही। त्यामुळे तिथं घडलेल्या घटनेला किंवा तिथं घडलेल्या बाबीला सन्मान्य सदस्य कोणीही आणि समितीही जबाबदार नाही। नाही, अजिबात नाही, त्याच्यावर आमचं कंट्रोल नाही। ते कोणासाठी बुक केलं काय केलं आम्ही तर हॉटेलला बंद देतो सर्व, आम्हाला आमचं त्याच्यावर कोणाचं कंट्रोल नाही। आणि तुमचं म्हणणं असं की तुमच्या स्वीय सहाय्यकांती ते राहत नव्हते, ती रूम त्यांच्या नावाने बुक असल्याचं समोर आलं आणि तरीही तुमचा दावा की ते नसताना त्यांचं निलंबन का केलं? 100% तो तिथं राहत नव्हता त्या रूम मध्ये। त्यांचं निलंबन 100% CCTV तपासा। 100% त्या रूम मध्ये 102 मध्येच ना ती रूम, 102 रूम मध्ये तो राहत नव्हता। आता समजा मी 105 रूम 103 नंबर मध्ये राहतो आणि 102 मध्ये काही घडलं तर कोणी गांजा आणून ठेवला, कोणी ड्रग्ज आणून ठेवला, जबाबदार मी आहे का? जबाबदार अरे ऐका, याला जबाबदार आम्ही आहेत का? आता एखाद्या गोष्टीमध्ये काही घडलं असेल तर त्याला समिती कशी जबाबदार असू शकते मित्रांनो? बरं सर, शासकीय तुम्हाला चांगलं काय पैसे सापडले म्हणून हे प्रश्न विचारतो। अगदी मान्य आहे, तर त्याची यंत्रणा आहे। आता बघा, विषय असा आहे की अशी चर्चा आहे की एक पदाप्रमाणे दर ठरवलेले होते। नायब तहसीलदार असेल 1 लाख, प्रांत असेल 3 लाख। या चर्चा कुठे काय साहेब? ते त्यांना अधिकारी दबक्या आवाजामध्ये ते त्यांच्या पदाला घाबरतायत, नोकरीला घाबरतायत म्हणून ते बोलत नाहीत। पण जर त्यांना ऑफ रेकॉर्ड ते अनेक ठिकाणी या गोष्टी सांगतायत, या गोष्टी कुठून येत आहेत? बघा, मला एक सांगा, समिती बंधू लक्षात घ्या, समिती कोणत्या गावात गेली आणि असे आरोप झाले नाही असं कधी झालं? असे आरोप होतच असतात। अशा पुरावा असेल तर ते सिद्ध होईल ना मग कायद्याप्रमाणे। ओके, थँक्यू। माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये उच्चस्तरीय चौकशी जाहीर केलेली आहे। संजय राऊत म्हणतात म्हणून नाही होणार आहे। संजय राऊत म्हणजे कायदा ऐका, संजय राऊत त्यांना तेवढंच काम आहे, बाकी काय काम काय दुसरं? संजय राऊत कोण म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का? ते सांगतील ते झालं पाहिजे का राज्यामध्ये? ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये? नाही, ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये? किंवा मी सांगतो ते होईल का? किंवा तुम्ही सांगता ते होईल का? कायदा काही नाही का? कायद्याने एक लक्षात घ्या, कायद्याने काही जरी असले तर कायद्याने वेळ द्यावा लागतो का नाही तपासाला? की आज उच्चालय आज फाशी दिली असं होत असतं का? आज उच्चालय अशी फाशी होऊ शकतं? असं नाही होऊ शकत। तुम्ही आपण बघा, या समितीमध्ये मी शिवसेना शिंदे गटाचे आमचे 3 सदस्य, उबाटा गटाचे 2 सदस्य आहेत, BJPचे 5 सदस्य आहेत, राष्ट्रवादीचा 1 सदस्य आहे, काँग्रेसचा 1 सदस्य आहे, सर्व पक्षी समिती आहे। मग त्यांना म्हणायचे का संजय राऊतला की उबाटाच्या लोकांनी पैसे घेतले? काँग्रेसवाल्याला म्हणायचंय का काँग्रेसच्या लोकांनी पैसे घेतले? शिंदे गटाला म्हणायचंय का आम्ही पैसे घेतले? कोणी भाजपचं म्हणायचंय का भाजपवाल्यांनी पैसे घेतले? हे साफ खोटं आहे, आरोप होत असतात।
आरोप असे करत असतात, लोक बिनबुडाचे आरोप करत असतात. तेव्हा मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम करील, कायदा तपासील आणि कारवाई होईल. या थँक्यू. समितीच्या आपण काय अध्यक्ष मागणी म्हणून मी कराल? माझी भूमिका समितीमध्ये तिथं बैठकीमध्ये जाहीर केलेली आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला, उपमुख्यमंत्री महोदयाला भेटू, बोलू, सांगू. समितीने काही जरी आरोप झाले असले तरी आपलं कामकाज बंद ठेवलेलं नाही. 3 दिवस आम्ही रात्रंदिवस तब्येत खराब असताना आम्ही गावागावात जातोय, गावागावात भेटतो लोकाला, जनतेशी संवाद. याचं कौतुक तुम्ही करा आमचं. आम्ही गावात गेलो, लोकांना पाणी विचारलं. अरे चांगल्या बातम्यापेक्षा वाईट बातम्यावर का लक्ष देतात? चांगलं अरे प्लीज ऐका ना यार, प्रश्न असा आहे माझं ऐकून घेणार नाही का? चांगल्या बातम्यापेक्षा तुम्ही अशा बातम्यावर का लक्ष देता? आम्ही गावातल्या लोकांना पाणी विचारलं, हे का सांगत नाहीत? आम्ही पाण्याची व्यवस्था केली, हे का सांगत नाही? आम्ही आदिवासीचे घरकुल मिळायला पाहिजे शबरीचे, हे का सांगत नाहीत? तुम्ही अशा गोष्टीमध्ये काय इंटरेस्ट ठेवता? सर त्या प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.